यवतमाळच्या वणीमध्ये अक्षता घरोघरी पोहोचवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। वणी येथील साधारण 60,000 लोकांपर्यंत त्या अक्षता पोहोचवतील त्या दृष्टीने काम करायला सुरुवात झाली आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कपिल श्यामकुवर यांनी। पाहूया। अयोध्येमध्ये श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना होते आणि त्या निमित्तानं भारतभरामध्ये हा दिवस आहे तो वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातोय आणि सध्या यवतमाळ जिल्ह्याच्या वणी या भागात आहोत आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला ज्या आहे या ठिकाणी एकत्र आल्या आहे आणि घरोघरी अक्षता ज्या आहे तर त्या पोहोचवण्याचं काम या माध्यमातून केले जाते। सध्या या अक्षता ज्या आहे त्या तयार करण्याचं काम सुरू आहे आणि श्रीराम मंदिराच्या ठिकाणी या सर्व महिला इथं एकत्र आल्या आहे आणि मोठ्या संख्येनं या भागामध्ये घरोघरी अक्षता पोहोचवण्याचं काम जे आहे येत्या काळात आता सुरू झालेलं आहे। ह्या अक्षता इथे पॅक केले जात आहे। येत्या 22 तारखेला प्रभू रामाची प्राण प्रतिष्ठाचा विषय आहे। त्या अनुषंगाने प्रत्येक गावोगावी संपूर्ण देशात या अक्षता निमंत्रण म्हणून आलेले आहे। यासोबतच एक पत्रक आणि प्रभू रामाची फोटो पण येणार आहे। तेही आम्हाला घरोघरी म्हणजे वणी तालुका असे 60,000 घरापर्यंत ह्या अक्षता आम्हाला पोचवायच्या आहे। या कामाला वेग आलेला आहे। अक्षता ज्या आहेत बांधून घरोघरी कशा नीट पद्धतीने पोहोचतील आणि त्या माध्यमातून प्राणप्रतिष्ठेचा जे कार्यक्रम होतोय 22 तारखेला त्यामध्ये सहभागी व्हावं, त्यांनीही अयोध्येचं रूप आपल्या गावात सादर करावं या दृष्टीनं हे काम सुरू झालेलं आहे आणि वणीमध्ये हे काम मोठ्या उत्साहानं सुरू झालेलं आहे। कपिल श्यामकुवर, पुढारी न्यूज, वणी, यवतमाळ।